मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग लहान आहे ना, त्यामुळे आज लवकर आला बरं का. चला, मस्त वाटतंय सकाळी सकाळी एपिसोड आला ना की फ्रेश वाटतं बरं का दिवसभर. आता सुरुवातीला आपण बघतोय ऊर्जा कोर्टात हजर होतीये आणि म्हणते आम्हाला उशीर तर नाही ना झाला. जज साहेब म्हणतात कोर्टाची कारवाईला सुरुवात करा. मग अर्जुनने त्या संतोषला तिथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय आणि आता अर्जुन त्या संतोषला प्रश्न विचारत. अर्जुन म्हणत असतो, मिस्टर संतोष लांडगे, खून झाला तेव्हा तुम्ही तिथे हजर होतात ना, मग तुम्ही कोर्टाला प्लीज सांगा खून कोणी केला आणि दोषी कोण आहे ते. मग सगळ्यांचं लक्ष संतोषकडे वेधलेलं असतं. आता संतोष हळूच म्हणतो, शांताचा खून, शांताचा खून दुसरं तिसरं कोणी नाही तर शांताचा खून मीच केलाय. आता जेव्हा हा स्वतःच कबुली जबाब देतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. प्रियाने हे नेमकं कसं घडवलं. आता लगेच पुढच्याच सीन मध्ये त्यांनी दाखवलंय. आपला अंदाज अगदी 113% खरा ठरला बरं का प्रेक्षकांनो. प्रियाने त्याला त्याच्या बायकोवरनं ब्लॅकमेल केलंय. बघा तर मग काय झालं होतं. आता प्रिया मनात विचार करते, अर्जुन आणि सायली तुम्ही मूर्ख समजता ना मला खूप. आता बघाच ही केस कोण जिंकतंय ते. प्रिया आता या संतोषला लोणावळ्यामध्ये कशी भेटली होती जेलमध्ये हे त्यांनी लगेच पुढच्या सीन मध्ये दाखवलंय. आता इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी अंधारात भेटलीये बरं का प्रिया असं दाखवलंय. त्यामुळे जरा काळोख दिसेल तुम्हाला या सीन मध्ये. प्रिया आता त्या संतोषकडे येते या सीन मध्ये. जेलमध्ये संतोष आणि संतोषला भेटल्या भेटल्या म्हणते, काय रे संतोष, तू जर का अर्जुन आणि सायलीच्या हाताला लागलास ना आणि त्यांच्या समोर जर का तू तोंड उघडलास ना संतोष, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. मी असं ऐकलंय की तुझी बायको खूप सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावर जर सूर्याचे ओरखडे आले तर तुझी बायको कशी रे दिसेल. मी असं ऐकलंय की ती आजारी पण आहे, तिचं ऑपरेशन पण करायचंय. काय रे संतोष, हे सगळं तू माझ्या मदतीशिवाय कसं रे करशील. संतोष नीट ऐक, हे बघ तुझ्या बायकोचं ऑपरेशन करायचंय हे जर तुला वाटत असेल तर शांताचा खून स्वतःवर घे. संतोष म्हणतो काय. प्रिया म्हणते हो, तू जेलमध्ये जाशील पण तुझ्या बायकोचा जीव वाचेल. तुझ्या बायकोचं ऑपरेशन लवकरात लवकर होईल याची काळजी मी घेईल. मग संतोष म्हणतो मला माझी बायको लवकरात लवकर बरी झालेली हवी आहे. प्रिया म्हणते हो, पण तू जेव्हा मला कोर्टात वाचवशील ना तेव्हाच हे सगळं होणार आहे. संतोष म्हणतो माझ्या बायकोचा जर जीव वाचत असेल ना तर हा गुन्हा मी स्वतःवर घ्यायला तयार आहे. अशा पद्धतीने प्रियाने संतोषला मॅन्युप्लेट केलेलं असतं तिथे लोणावळ्याला जाऊन. प्रियाच्या हातात बऱ्याचशा म्हणजे घटना आता येत आहेत असं त्यांनी दाखवलंय. ते काय करणार आहेत प्रेक्षकांनो आता इथून पुढे काही गोष्टी प्रियाच्या फेवरमध्ये जातील असं दाखवतील आणि मग अर्जुन आणि सायली तिला बरोबर वेळेवरती धोका देतील. असं आता पुढचे सगळे सीन्स ते रंगवणार आहेत. येत्या म्हणजे आता येत्या उद्याच्या भागात त्यांनी सँडीला आणलंय बरं का. आता सँडी प्रियाच्या विरोधात पुरावे आणणार आहे. अर्जुन सायलीला माहित असतं की प्रियानेच हा शांताचा खून केलाय. सायली अर्जुन आता प्रियाला या खुनाच्या आरोपात अडकवणार आहे. त्यासाठीच पुराव्याची ही सगळी भागमभाग सुरू आहे. तर आता बघतोय आपण प्रिया कोर्टात बसून हा सीन आठवते आणि मनातल्या मनात हसत असते. अर्जुन इथे संतोषला म्हणत असतो, सिरियसली संतोष, हे तू काय बोलतोयस. हा खून तू केलायस. अरे तू असं का सांगतोयस की हा खून तू केलायस. हे बघ तुला कोणी ब्लॅकमेल केलंय का संतोष. प्लीज तुला तुला कोणी धमकी दिली का मला सांग. तू खोटं का बोलतोयस. अधिराज अर्जुनला म्हणतो, खरं कारण हेच आहे. मला शांतेचा त्यावेळेला खूप राग आला होता. खरं तर मी शांताचा खून करायला गेलोच नव्हतो, पण माझा तोल कसा सुटला मला काहीच कळलेलं नाहीये. म्हणून तिथलाच एक सुरा घेऊन मी परत 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 शांतावर वार केले. आणि आता संतोषने पुढे जी काही कहाणी रंगवून सांगितली ती काही आपल्याला ऐकवलेली नाहीये. इथे फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकू येतंय आणि संतोष जे काही झालंय ते सगळं सांगतोय. आता स्वतः संतोषने कबुली जबाब दिला म्हटल्यावर पण तरी सुद्धा म्हणजे मला काही एवढं माहिती नाहीये बरं का प्रेक्षकांनो कोर्टाचे केसेस कसे चालतात काय चालतात. म्हणजे जरी आरोपीने कबुली जबाब दिला तरी त्याची सगळी उलट तपासणी होते ना. आता संतोषने हे सगळं केलंय त्याची उलट तपासणी होईल अशी आपण आशा करूयात. संतोषने आता सगळं सांगितलंय. त्यावरती आता जज म्हणतात सरकारी वकिलाला, तुम्हाला याची उलट तपासणी घ्यायची आहे का. सरकारी वकील म्हणतात नाही मिलॉर्ड. मग ते जज पुन्हा विचारतात, अर्जुन सुभेदार यांनीच खून केलाय या विरोधात म्हणजे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. सरकारी वकील म्हणतात नाही युअर ऑनर. आता अर्जुनने खून केला नाहीये हे मात्र सिद्ध झालंय. जज म्हणत असतात मला संतोष लांडगे यांची साक्ष ग्राह्य धरावीच लागणार. प्रत्यक्ष गुन्हेगारानेच गुन्हा कबूल केल्यावरती कोर्ट आता या गुन्हेगाराला आजीवन कारावासाची शिक्षा देते आणि अर्जुन सुभेदार यांची खुनाच्या आरोपातनं निर्दोष मुक्तता होत आहे.
कोर्ट इज एन काय कोर्ट संपलं त्यांचं असं त्यांनी सांगितलं. काही काही शब्द नाही उच्चारतायत बरं का. असो. आता कोर्ट सगळे इकडे तिकडे पांगलेत बरं का कोर्टातले. आता अर्जुन ऊर्जाशी, सायलीशी सगळ्यांशी बोलतो. पण हे नेमकं झालं तरी काय? या गोष्टीचं आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. प्रियाने सुटकेचा निश्वास टाकलाय, पण अर्जुन सायली सुटले ना मोकळे. आता ते तिला काही सोडत नसतात. आता आधी अर्जुन ऊर्जाचं थँक्यू म्हणजे तिला आभार मानतो आणि म्हणतो, "ऊर्जा थँक्यू सो मच. तू संतोषला वेळेवर घेऊन आली नसतीस तर खूप प्रॉब्लेम झाले असते गं." सायली पण म्हणते, "हो ऊर्जा, आज फक्त तुझ्यामुळेच हे खुनाच्या आरोपातून मुक्त झालेत बरं. तुझे आभार कसे मानावे ते कळतच नाहीये." ऊर्जा म्हणते, "अगं ताई, त्यात काय एवढं? अगं अर्जुन दादाला चांगलंच माहितीये, एक वकील निर्दोष माणसाला असं अडकलेला बघूच शकत नाही." मग आता तेवढ्या तिथे प्रिया येते बरं का आणि प्रिया म्हणते, "अरे अर्जुन, चल, तुला अभिनंदन बरं का, कॉंग्रॅच्युलेशन, तू सुटला. अर्जुन तू सुटलास ना, मला खूप बरं वाटतंय बरं का. बरं चल येते." असं म्हणून प्रिया आता बाहेर जाते. सायली पुन्हा एकदा ऊर्जाचे आभार मानते आणि म्हणते, "अगं ऊर्जा, आज तू आमच्या घराला खूप मोठ्या संकटातनं वाचवलंयस. तुझे खूप खूप आभार." ऊर्जा म्हणते, "नाही गं सायली ताई, खरंच मी एवढं काही केलेलं नाहीये. मी हे सगळं तुझ्या आणि अर्जुन दादाच्या मैत्री खातर केलंय." "अगं मी फक्त मैत्री खातर हे सगळं केलंय." चैतन्य आता लगेच म्हणतो, "अर्जुन, संतोषला पोलीस घेऊन जात आहेत. मला असं वाटतं त्यापूर्वी आपण पटकन त्याच्याशी बोलूयात." अर्जुन म्हणतो, "हो चैतन्य, चल." आता हे सगळेजण कोर्टाच्या बाहेर येतात बरं का. अर्जुन, सायली आणि ही ऊर्जा या सगळ्यांनाच माहितीये की हा संतोष लांडगे निर्दोष आहे. याने हा खुनाचा आळ स्वतःवर उगाच घेतलाय. अर्जुन आता संतोषला बाहेर जाऊन गाठतो आणि म्हणतो, "संतोष, तू असं का केलंस? का सांगितलंस की तू खून केलायस ते?" ऊर्जा त्याला म्हणते, "काय रे संतोष, तू लोणावळ्याला तर सगळं खरं खरं सांगितलं होतंस ना मला की तू खून केलेला नाहीयेस. ऐन वेळेला तू खुन्याचं नाव का बदललंस संतोष?" संतोष म्हणतो, "कारण कारण खरा खुनी मीच आहे." ऊर्जा म्हणते, "डोळ्यात बघून माणसं ओळखता येतात आम्हाला संतोष. तू आधी खरं बोलत होतास संतोष आणि आता तू खोटं बोलतोयस. आम्हाला ते कळतंय." सायली म्हणते, "तुम्ही कुठल्या तरी मोठ्या अडचणीमुळे ही जोखीम उचलताय ना. तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावताय. पण आम्ही गप्प बसणार नाहीये." अर्जुन म्हणतो, "होय संतोष, मी खऱ्या खुन्याच्या विरोधात सगळे पुरावे शोधून काढणारच. विश्वास ठेव, नको ठेवूस, पण मी तुला जेलमधनं काढणार म्हणजे काढणारच. जा आता." अर्जुन आता संतोषला लवकर सोडवेलच आणि प्रियाला अडकवेलच. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी खूपच म्हणजे रंगवलंय बरं का प्रेक्षकांनो. आता या 13 जणी येणार आणि प्रियाच्या विरोधात एक एक पुरावा आणणार. प्रिया आता या सगळ्या केसमध्ये कशी अडकते, पण या सगळ्यामध्ये एखादीकडे तरी DNA रिपोर्ट असायला हवा. अशी काल आपल्या एका प्रेक्षकांची कमेंट होती बरं का. आणि खरंय, प्रियाचा DNA रिपोर्ट अजून कुठे अडकलाय कोणास ठाऊक. त्याची वाच्यता पण नाहीये का तो अर्जुन सायलीकडे आलाय. ऍटलीस्ट एवढं तरी त्यांनी क्लिअर करायला हवं ना. म्हणजे तुम्हाला असं कुठल्या एपिसोडमध्ये कळलं का हो प्रेक्षकांनो? म्हणजे जर माझ्याकडनं गेलं असेल, हुकून चुकून राहिलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण अजून तरी DNA रिपोर्ट बद्दल काही वाच्यता नाहीये. प्रिया संतोष गेल्यावर टाळ्या वाजवत अर्जुन सायलीच्या समोर येते आणि म्हणते, "वा, नाही आत्ता संतोषने कोर्टात त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, तरी तुम्हाला तो निर्दोष वाटतोय का? की हाही आळ तुम्हाला माझ्यावर टाकायचा आहे? हे सगळं तर करून झालंय ना तुमचं, पण तुम्ही कुठे माझ्यापर्यंत अजून पोहोचलात?" ऊर्जा आता या प्रियाच्या सनकन कानाखाली वाजवते, कारण ऊर्जाला पण संतोषने सांगितलंय ना की हा खून प्रियाने केलाय. ऊर्जा म्हणत असते, "प्रिया, आता तू काही बोलली नाहीस ना तर बरं होईल. तुझं तोंड बंद ठेव, गप्प राहा, कारण तुझा आता कुठलाही वार अर्जुन आणि सायलीवरती अजिबात काम करणार नाहीये, लक्षात ठेव. तुझं सत्य कधी ना कधी सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाहीये प्रिया, कळलं?" प्रिया आता ऊर्जावर ओरडून म्हणते, "ए, तू कोण आहेस ग? कोण आहेस तू मला थोबाडीत मारणारी?" सायली म्हणते, "ती माझी मैत्रीण आहे प्रिया. तुला काय ग वाटलं होतं प्रिया, तू मला एकटं पाडशील आणि हे कधीच जेलच्या बाहेर येणार नाही? पण मी एकटी नाहीये. अगं माझी एक मैत्रीण काय माझ्या मदतीला आली आणि हे चुटकीसरशी बाहेर पडलेत. आता इथून पुढे माझ्या 12 मैत्रिणी एक एक करून तुझा मुखवटा फाडणार आहे. बघू प्रिया कशी वाचतेस आता." सायली प्रियाला डायरेक्ट चॅलेंज देते. आता तिथल्या तिथे प्रियाला आता शब्दच उरत नाही पुढे काही बोलायला. प्रिया चुपचाप तिथून निघून जाते. आणि आता पुढचा सीन घेतलाय सुभेदारांच्या घरचा. अर्जुन निर्दोष मुक्त झाला, त्यामुळे कल्पनाताई त्याचं स्वागत करतात. म्हणजे दारातच त्याला ओवाळलं जातंय. प्रतिमा आत्या ओवाळतात, कल्पनाताई ओवाळतात. या सगळ्यामध्ये बराच वेळ गेलाय बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुनही खुश आहे. त्याच्यावरचा आळ हा कायमचा पुसला गेलाय, त्याच्यावरचा कलंक पुसला गेलाय आणि त्याची सनदही रद्द झाली नाही बरं का. आता कल्पनाताई त्याला औक्षण करतात आणि म्हणतात, "ये बाळा,
आती मंडळी, हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रिव्ह्यू विथ मी अनघा या तुमच्या लाडक्या चॅनलवर. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. अर्जुनला आता ऑप्शन करण्यात येत आहे, सगळे खुश आहेत. प्रिया सुद्धा आहे बरं का मागे. अर्जुनचं छान स्वागत होतं, ऑप्शन वगैरे होते अर्जुनला. आणि आता हे सगळेजण घरात येतात, म्हणजे अर्जुन घरात येतोय, सगळेजण हॉलमध्ये बसल्यात आणि सगळे छान चर्चा करतात बरं का. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू सुटणार हे आम्हाला माहीतच होतं बरं का. अर्जुन आता अगदी अभिमानाने घरात आलाय. आता अस्मिता म्हणते, अर्जुन तू निर्दोष आहे हे तर आम्हाला आधीपासून माहितीच होतं. तुझ्यावरचा हा कलंक मिटला, खूप छान वाटतंय रे रे. प्रतापराव अर्जुनचं कौतुक करत म्हणतात, बेटा तू ही केस खूप छान लढलास बरं का अर्जुन. अरे चैतन्य आम्हाला सगळे डिटेल्स देत होता ना, कोर्टात काय चाललं काय नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही बरं का. पण आमचं टेन्शन वेगळंच होतं, कारण तू आरोपी म्हणून उभा होतास ना यावेळेला. प्रिया पण तिथेच बसलेली आहे बरं का. प्रेक्षकांनो, आता एक सस्पेन्स तुम्हाला आधीच ओपन करून टाकते. आय थिंक सो, म्हणजे माझा असा अंदाज आहे की आधिराज हा अर्जुन आणि सायलीचा माणूस आहे हे बहुतेक प्रियाला कळणार आहे बरं का. असा एक अंदाज आहे माझा. कारण अधिराजने हिच्याशी जेव्हा जेव्हा भेट केली तेव्हा तेव्हा सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत ना, तर हे सगळं कदाचित प्रियाला कळतंय असं एक हिंट वाटतंय बरं का. चैतन्य म्हणत असतो, ऊर्जाची खूप मदत झाली बरं का काका कोर्टामध्ये, खूप मदत झाली आहे, त्यामुळे खूप फायदा झाला. अर्जुन म्हणतो, हो रे चैतन्य, सायली आणि तू होताच माझ्या मदतीला, पण ऊर्जा त्यात सामील झाली ना त्यामुळे जास्ती मदत झाली आणि मी सुटलो. सायली म्हणते, खरंच चैतन्य भाऊजी तुमची ना खूप मदत झाली आहे, तुमचे खूप खूप आभार. चैतन्य म्हणतो, ए वहिनी आभार असे नाही मानायचे, म्हणजे मला ना माझ्या आवडत्या पदार्थाची लिस्ट तुला पाठवायची आहे आणि ते पदार्थ तुला मला करून खाऊ घालायचे आहेत. अशी काही फार मोठी लिस्ट नाहीये ग वहिनी, असे 70-80 पदार्थ असतील. सगळेजण हसायला लागतात. सायली म्हणते, बरं भाऊजी नक्की करेल मी सगळे पदार्थ. सुमनताई म्हणतात, ए अर्जुन तू निर्दोष आहे हे आम्हाला माहित होतं, पण जी काळजी वाटायची ती वाटतच होती. अरे सगळे पुरावे तुझ्या विरोधात होते अर्जुन, खूप कमी वेळात तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलंस. मग अर्जुन म्हणतो, हो ग सुमन काकू, ही केस माझ्यासाठी सगळ्यात कठीण केस होती आजपर्यंतची. म्हणजे मी आतापर्यंत माझ्या क्लायंटसाठी पुरावे शोधायचो ना निर्दोष सिद्ध करण्यासाठी, पण यावेळेला मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होतं. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून कसं वाटतं हे पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं ग. चला, वकिलाला सगळे अनुभव आले म्हटल्यावरती हे सगळे अनुभव त्याच्या आयुष्यात नक्की कामाला येणार. आता अस्मिता म्हणते, जाऊ दे सोड बरं हा विषय अर्जुन, हे संकट गेलंय ना आता पूर्णपणे, आता या विषयावर बाई चर्चाच नको. आता कल्पनाताई म्हणतात, हो हो खरं आहे बरं अस्मिताचं. ए विमल सगळं आवडीचं जेवण कर बरं अर्जुनच्या. विमल म्हणते, वहिनी सायली त्याने मला आधीच सांगितलं, सगळी तयारी झाली आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई असं चौफेर लक्ष ठेवणं सायलीकडनं शिका सगळ्यांनी. आता प्रिया तिथेच आहे बरं का, प्रियाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. सुमन म्हणत असते, अहो वहिनी अर्जुन सायलीची दृष्ट काढा ना. कल्पनाताई, मग अर्जुन सायलीची दृष्ट काढतात. आजचा एपिसोड खूप लहान आहे बरं का प्रेक्षकांनो. शनिवार आणि रविवार हे एपिसोड छोटे असतात आणि सोमवार ते शुक्रवार ठरलं तर मग या मालिकेचे भाग 45 मिनिटं दाखवतात. आता 27 तारखेपासून एक नवीन मालिका येते, बाई तुझा आशीर्वाद. काय म्हणता मंडळी, या मालिकेचा रिव्ह्यू मी देऊ का? माझी इच्छा खूप आहे द्यायची, पण बघते कशी कशी वेळ जमते कशी नाही, कारण आता ठरलं तर मग जे रिव्ह्यू जोपर्यंत कमी वेळात होत नाही ना तोपर्यंत जमणार नाही हो प्रेक्षकांनो खूप. आणि एकतर एपिसोड वेळेवर येत नाही त्यामुळे एवढी फजिती होते. असो बघूयात सोमवारपासून काय काय होतं, कसं कसं होतं. कल्पनाताईने आता अर्जुन आणि सायलीची दृष्ट काढली आहे. प्रतापराव म्हणतात, थोड्या वेळ आराम करा रूम मध्ये जाऊन आणि ना म्हणजे डायरेक्ट खाली जेवायलाच या रे पोरांनो. अश्विन म्हणतो, ए दादा थांब जरा, मला तुला काहीतरी दाखवायचंय. अश्विनने त्याच्या मोबाईलवर अर्जुनला बातम्या ऐकवल्यात बरं का. अर्जुन आणि सगळेच जण आता अश्विनच्या मोबाईलमध्ये ब्रेकिंग न्यूज बघत आहेत. जे पत्रकार काल अर्जुनवर आळ घेत होते तेच पत्रकार आज अर्जुनचं कौतुक करतात. आता ते पत्रकार म्हणतात, अर्जुन सुभेदार यांची शांता खून प्रकरणातनं निर्दोष मुक्तता झाली आहे. असं दिसलं होतं की त्यांच्या कुठल्या तरी शत्रूने त्यांना अडकवलं, पण नेहमीप्रमाणे अर्जुन सुभेदारांनी त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. हे लक्षात आलंय की त्यांच्या समोर कुणीही जिंकू शकत नाही. आजपर्यंत न हरलेले अर्जुन सुभेदार यांचा रेकॉर्ड आता अबाधित राहिलाय. अर्जुन सुभेदार यांना आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. आता अर्जुनचं कौतुक ऐकून सगळेच जण टाळ्या वाजवतात अर्जुनसाठी. चला, या केसमुळे अर्जुनची पॉप्युलॅरिटी अजून वाढली असं म्हणायला हरकत नाही. बघितलं का मंडळी, वाईटातून चांगलं होतं ते असं. प्रियाला फार कसं तरी होत असतं हे सगळं ऐकून. प्रतापराव म्हणतात, बघ रे बाबा अर्जुन, कालपर्यंत काय वाईट साईड बोलत होते हे सगळे तुझ्याबद्दल, बघ रे आता तुझंच कौतुक करताय.
चैतन्य म्हणतो, "हो ना काका, 180 डिग्रीने बदलले हे सगळे." प्रतिमात्या म्हणतात, "बाबा, अरे त्या दिवशी घरावर मोर्चा घेऊन आले होते हे सगळे. आम्ही खूप घाबरलो होतो रे. पण बरं झालं अर्जुन, आज तू जिंकलास आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय." "अर्जुन, तू जिंकलास हं." प्रिया आता मनातल्या मनात तिथे विचार करत असते, "मला असं वाटलं होतं की अर्जुन या केसमध्ये चांगला अडकेल, पण तसं नाही झालं. आता हा अर्जुन पुन्हा मोकळा. अर्जुन सायली आता पुन्हा हात धुवून माझ्या मागे लागणार. आता मला यासाठी पैसा लागणार. सायली अर्जुनने माझ्या विरोधात जे जे पुरावे आणले असतील ते सगळे नाहीसे करायला मला पैसा लागणार. आता हा पैसा पुरवणार मला फक्त तो अधिराजच." प्रिया मनातल्या मनात विचार करत असते बरं का अधिराज बद्दल. आता तिला लगेच अधिराजला भेटायला जायचंय. तेवढ्यात अस्मिता म्हणत असते, "अर्जुन सायली, तुम्ही आराम करायला जा हं रूम मध्ये." आता प्रिया तेवढ्यात पुन्हा अश्विनला खोटं बोलत असते बरं का. अर्जुन सायली रूम मध्ये जाता जाता थांबतात आणि ऐकतात. प्रिया लगेच म्हणते, "अरे अश्विन, माझी ना अर्जंट मीटिंग आहे, मी लगेच निघते हा आता." अश्विन म्हणतो, "अगं आता एवढ्या रात्री कसली आली आहे ग मीटिंग तुझी?" प्रिया म्हणते, "अरे एक क्लायंट आलंय ना US वरनं आणि उद्याच्या उद्या आम्हाला त्यांना काही डिझाईन्स दाखवायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. मी उशीर नाही करणार जास्ती. आई बाबा मी निघाले तर चालेल ना?" प्रतापराव म्हणतात, "बाई आम्हाला कशाला विचारतेस, तुझ्या नवऱ्यालाच विचार." अश्विन म्हणतो, "बरं ठीक आहे, तुझं काम माझ्यासारखंच आहे ना, म्हणजे तुझं कामही सकाळी 9 ते 6 पर्यंत होऊ शकत नाही. जा जा, लवकर जा आणि लवकर ये हं तन्वी." आता अश्विनने परवानगी दिल्यावर प्रिया काय मोकळीच उधळायला. सायली आणि अर्जुन आता थांबतात बरं का जिन्यावर जायचे आणि आता मध्येच बोलत असतात एकमेकांशी. "अहो, ही ह्यावेळेला कुठे निघाली आहे आता?" अर्जुन म्हणतो, "ती नक्कीच आधिराजला भेटायला गेली असणार आहे." प्रिया आता निघायच्या आत सगळ्यांच्या समोरच आदिराजला मेसेज करते बरं का, "मी घरातनं निघतीये पटकन, आपण लगेच भेटूयात." आता सायली म्हणते, "पण ही खरंच आदिराज भाऊजींना भेटायला चालली असेल?" अर्जुन म्हणतो, "चल वर जाऊ आणि आदिराजला फोन करून कन्फर्म करू." सायली अर्जुन आता त्यांच्या बेडरूम मध्ये जातात. इकडे आता सुमनताई आणि प्रतिमात्या निघाल्यात. सुमन म्हणते, "वहिनी आम्ही निघतो हं." मग या कल्पनाताई म्हणतात, "थांब ना सुमन, अहो प्रतिमा जेवून जा ना." मग प्रतिमात्या म्हणतात, "नको नको, आता वेळ झालाय, आम्ही निघतो." मग आता सगळे पांगलेत बरं का आपापल्या जागेवर. प्रतिमात्या गेल्या. कल्पनाताई म्हणतात, "विमल जेवण झालं की आवाज दे ग बाई, खोलीत आहे आम्ही आमच्या." आता बघा प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुनचा बेडरूम मधला आता शेवटचा सीन दाखवलाय, पण तत्पूर्वी चैतन्य आणि अस्मिताचा सीन घेतलाय बरं का त्यांनी. चैतन्याला अस्मिता जरा वेळ थांबवून घेते. सगळे गेल्यानंतर अस्मिता आणि चैतन्य हॉलमध्ये बसलेत. अस्मिता म्हणते, "ए चैतन्य, मला सांग, नाही अर्जुन सारख्या हुशार वकिलाला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा कोणी का प्रयत्न केला असेल रे?" चैतन्य म्हणतो, त्याचं काय आहे अस्मिताई, कोणी केलंय, काय केलंय हे आता नाही सांगता येणार. ज्यांनी कोणी केलंय ना तो लवकरात लवकर समोर येईल बघ." अस्मिता म्हणते, "पण कोणी केलं असेल रे हे सगळं?" आता चैतन्य म्हणतो, "जाऊ दे ना अस्मिताताई, सोड ग ते सगळं. मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे." अस्मिता म्हणते, "काय आणलंयस तू माझ्यासाठी?" चैतन्य म्हणतो, "हे बघ, अगं तुला ते नखं रंगवायचा नाद होता ना, म्हणजे आम्ही कॉलेजला होतो तेव्हा तू तासन तास नखं रंगवायची ना." अस्मिता म्हणते, ते तर होतच." आता चैतन्य म्हणतो, "तुला आवडेल असं काहीतरी आणलंय. हे बघ, हा आर्ट नेलचा किट आणलाय मी तुझ्यासाठी." अस्मिता म्हणते, "तू, अर्जुन आणि अश्विन मला किती त्रास द्यायचा रे तेव्हा नेल पॉलिश लावण्यावरनं." चैतन्य म्हणतो, "अगं पण आता कोणी तुला त्रास नाही ना देणार." अस्मिता म्हणते, "अरे चैतन्य, पण आता बाळामुळे माझा हात सतत पाण्यात असतो रे. आता ही नेल पॉलिश कधी लावू आणि दाखवू तरी कोणाला रे?" चैतन्य म्हणतो, "अस्मिताताई, आपलं काय ठरलंय? कोणाचं काही असू देत, पण तुला छान वाटेल, तुला चांगलं वाटेल, तुला आनंदी वाटेल, हे सगळं स्वतःसाठी करायचं. तू तुझ्यामध्ये हा आनंद शोध हं अस्मिताताई." अस्मिता म्हणते, "चैतन्य रे, थँक्यू सो मच." मग चैतन्य म्हणतो, "इट्स ओके ग अस्मिताताई." आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात आजचा. सायली आणि अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये गेलेत. सायली म्हणत असते अर्जुनला, "आज खूप मोठं संकट संपलंय असं वाटतंय ना?" अर्जुन म्हणतोय सायलीला, "संकट संपलेलं नाहीये अजून. आता तर खरं सुरुवात झालीये सायली. प्रियाचा खरा मुखवटा उतरवण्याची सुरुवात. शांता मावशीचा खून प्रियानेच केलाय हे आपल्याला आता कोर्टात सिद्ध करायचंय." सायली म्हणते, "अहो पण आळ तर ते संतोष दादाने स्वतःवर घेतला ना." अर्जुन म्हणतो, "अगं हे सगळं प्रियाचंच काम आहे. तिने नक्कीच त्या संतोषला ब्लॅकमेल केलं असणार आहे, म्हणून तो कोर्टात खोटं बोलत होता. आता आपल्याला त्या विरोधातच पुरावे शोधायचे सायली." आता प्रेक्षकांनो, या सगळ्या उरलेल्या 12 जणी प्रियाचा मुखवटा कसा फाडतायत ते येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. आता उद्याचा प्रोमो बघा. आजचा हा एपिसोड इथेच संपलाय बरं का. अधिराज आणि प्रिया दोघे भेटलेत आता उद्याच्या भागात आणि अधिराज म्हणत असतो, "बघ प्रिया, तुला पैसे पाठवलेत, फोन चेक कर बरं." अधिराजने हे सगळं करत असताना तिथे समोरच कॅमेरा लावलाय बरं का. आता प्रियाच्या ते लक्षात येतं की नाही हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. सायली म्हणत असते,
आपल्याकडे प्रियाच्या विरोधात खूप पुरावे आहेत. आपण आता हळू ते समोर आणायला हरकत नाहीये. प्रिया आता स्वयंपाकघरात असते पुढच्या सीनमध्ये आणि सायली तिचा फोन चार्जिंगला लावते आणि कुठेतरी बाजूला जाते. तेवढ्यात सँडीचा फोन येतो सायलीला आणि प्रिया तो बघते आणि तीच फोन उचलते आणि म्हणते, "सँडी, काय रे?" आता ती काही बोलायच्या आत तिकडनं सँडी म्हणतो, सायली वहिनी तुम्ही पुराव्यांसाठी मला फोन केला होतात ना?" प्रियाच्या सगळ्या अफेअर्सचे पुरावे माझ्या हाताला लागलेत. प्रिया आता घाबरते आणि विचार करते, "बापरे! माझ्या अफेअरचे पुरावे सँडी आता सायलीला देणार?" आणि हा प्रोमोही इथेच संपून जातो. आता येणाऱ्या भागांमध्ये काय काय घडतंय ते दिसेलच. आता कसं आहे ना प्रेक्षकांनो, ही प्रिया ऐन वेळेला कुठेही आणि कसाही गेम फिरवते. आता सँडी बद्दल हिला कळलंय तर अधिराज बद्दल कळायला काय उशीर लागणार. आता एवढा सस्पेन्स रंगवतात हे आणि शेवटी प्रिया बाजी मारून जाते. फक्त त्यांनी आता असं करायला नकोय, प्रियाला शिक्षा व्हायलाच हवी आहे अशी सगळ्याच प्रेक्षकांची डिमांड आहे नाही का. बघूयात येणाऱ्या भागांमध्ये नेमकं घडतंय तरी काय. प्रियाला शिक्षा होते की नाही, का प्रिया अलगदपणे सगळ्या एवढ्या तमाशा झाल्यावरही सुटून जाते हे आपल्याला कळेलच. पण प्रियाला शिक्षा झालीच पाहिजे नाही का मंडळी. चला तर मग हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. चला आज सकाळीच एपिसोड आला, मस्त वाटतंय प्रेक्षकांनो. दिवसभर फ्रेश वाटतं, मग तुम्हालाही छान वाटतं आणि मलाही समाधान वाटतं तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचल्याचं. चला तर मग मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.